इथे कचरा टाकू नका, मी गाढव आहे असं लिहिलेलं असताना पण माणसं कचरा टाकतात. बरोबर काय आहे. अपेक्षा आहे तुमच्या? बरोबर आहे. आमच्या अपेक्षा माफ असतात ज्येष्ठ नागरिकांच्या. माणूस स्वतः हजर राहतो, पक्ष राहत हजर राहत नाही. नेता जिथं चांगला असेल हा. तिथंच आम्ही मतदान करणार. पहिले 5 वर्षात काय काम झाले नाही. आता इथून पुढे जे उभारणार इंडियाचा येणार तिथून पुढे सगळं कामाचं चांगलं होणार. अहो इथं देवळाच्या चौकात नुसतं ते उभारलं तर 50 माणसं गोळा होतात. नामदेव वायंगडे आपल्यासाठी चांगले आहेत. बर. पुढं कुणीही कुणाचंही नाव नाही चर्चेत, फक्त आता नाव आहे ते चर्चेत नामदेव इंगडे साहेब. जिल्हा परिषद जो सदस्य असणार तो नामदेव वांगडे सारखा असावा. मी काय सांगतोय, लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत कुणालाही विचारावा, नामदेव इंगडे दादांचंच नाव येणार तोंडात तुम्हाला. ते स्वतः येऊन तिथे आमचं काम करून जाणार असं व्यक्तिमत्व आहे. गुलाल लावत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. बर. चप्पल सोडून दिली आपण, जोपर्यंत नामदेव इंगडे साहेबांना गुलाल लागत नाही तोपर्यंत आपण चप्पल घालणारच नाही. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगर परिषदांचे निवडणुका झालेल्या आहेत. त्यानंतर कालच महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी जी होती ती आता थंड झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा कोल्हापुरातील जिल्हा परिषद निवडणुकांचा जे रणधुमाळी आहे ती आता तापायला सुरुवात झालेली आहे. अवघे काही दिवसच या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मिळालेले आहेत, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात आता हालचाली ज्या आहेत त्या गतिमान झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जातोय आणि तेथील नागरिकांशी ग्रामस्थांशी संवाद साधतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्यांच्या परिसरामध्ये विकास झाला की नाही, जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात, त्यांच्या गावामध्ये पोहोचल्यात किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये पोहोचल्या आहेत की नाहीत हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय उसगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि या उसगाव जिल्हा परिषद मतदारसंघातीलच आपण काही नागरिकांशी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. या ठिकाणी आता मी सध्या उसगाव गावातील जे ग्रामदैवत आहे मंगेश्वर देवालय या मंदिराच्या परिसरात आहे. या ठिकाणी काही तरुण मंडळी आहेत जी गप्पा मारत बसलेले, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, राजकारणाकडे ते कसं बघतायत, या निवडणुकीकडे कसं बघतायत हे आपण गप्पा मारूयात. मित्रा नमस्कार. नमस्कार दादा. काय आता बसताय, दुपारची वेळ आहे, काय चर्चा चालू आहे आता? काय गावात आता सगळीकडे एकच चर्चा चालू आहे नामादादांचं इंडियनचं. काय नामादादा म्हणजे कोण? इंडी बर. उजगावचे एक नेतृत्व म्हणून नावाजलेले नाव आहे. बर. आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत. गेल्या 4.5 वर्ष झालं प्रशासकांचा कारभार सुरू होता. प्रशासनाचा कारभार बरा वाटला की इथे जिल्हा परिषद नाही, सदस्य असणं मागील गरजेचं 5 आहे? वर्षात काय काम झाले नाही. आता इथून पुढे जे उभारणार इंडियाचा येणार तिथून पुढे सगळं कामाचं चांगलं होणार. इंडी दादा म्हणजे नामदेव वायंगडे असं त्यांचं नाव आहे, पूर्ण नाव. काय वाटतंय त्यांनी असं काय वेगळं केलं की त्यांना तिने सगळ्यांच्यासाठी चांगले गेले. कुठे दुःखाचा कार्यक्रम असला, कोणाला प्रसंग काहीतरी घडला तर तिथं दुसऱ्या मिनिटात तिने हजर राहतात. बर. म्हणजे दुःखाच्या प्रसंगी असतील किंवा सुखाचा असू देत, सुखदुःखात ते नेहमी सगळे सहभाग मध्ये असतात. तू काय सांगशील? तू या गावातला एक ग्रामस्थ आहेस, नागरिक आहेस, तरुण आहेस, या जिल्हा परिषद निवडणुकीकडे तू कसं बघतेस? चांगल्या उद्देशाने बघते. हा. कसा पाहिजे? महिलांच्यासाठी कार्यक्रम भरपूर त्यांनी आणल्यात इथे गावात. महिलांच्यासाठी सुविधा आणल्यात एनडी नामदेव वायंगडे बर. यांनी. मोफत आपल्या ॲम्ब्युलन्स आणल्या हा. आपल्या सगळ्या भागातल्या माणसांसाठी. बर बर. सगळी कामं आजपर्यंत केलेली आहेत ती सगळी चांगली केलेली आहेत. आता आजपर्यंत त्यांनी कामं केली. दुसरीकडे आता प्रशासनाचा कारभार 4.5 वर्ष सुरू होता. त्या कारभाराबद्दल तुला काय म्हणायचं? आजपर्यंत 4.5 वर्षात कारभार झाला ते एवढा ही चांगला झालेला नाही. तर एवढे आम्ही बघतोय आता नामदेव वायंगडे आपल्यासाठी चांगले आहेत. बर. मित्रा, जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. महापालिका संपल्या, नगर परिषदा संपल्या, आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माझा तुला प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षांपासून इथं जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नाही आहेत. काय वाटतंय, उसगाव जो गाव आहे, उसगाव गावामध्ये ज्या काही सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळाल्यात का? सोयी सुविधा म्हणजे मिळतात, पण आता कसं आहे, आपले नामदेव इंगडे साहेब आहेत, एनडी साहेब, लहान मुलापासून मोठ्या वयस्कर माणसापर्यंत कोणालाही विचारला तर त्यांच्या दारात नेऊन सोडण्यासारखे माणूस आहेत. कोणालाही विचारावा. तुझ्या मनातला जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो नामदेव कसा इंगडे पाहिजे? साहेब, नामदेव इंगडे साहेब त्यांचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून मी सांगू शकतोय. आता मी पण केलाय, स्वतः पण केलाय की जोपर्यंत नामदेव इंगडे साहेब गुलाल लावत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. बर. चप्पल सोडून दिली आपण, जोपर्यंत नामदेव इंगडे साहेबांना गुलाल लागत नाही तोपर्यंत आपण चप्पल घालणारच नाही. उसगाव गावामध्ये असं काय अपेक्षा आहे येणाऱ्या? आता नामदेव वायंगडे तू म्हणा लागलायस, हा. तर ते काय जिल्हा परिषद सदस्य
झाल्यानंतर किंवा आणखीन कोण झाल्यानंतर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत की उसगावात काय व्हायला आता पाहिजे? तुम्हाला सांगतो, चर्चेचं नाव म्हणलं असं तर फक्त नामदेव वांगडे साहेब. पुढे कुणीही कुणाचंही नाव नाही चर्चेत. फक्त आता नाव आहे ते चर्चेत नामदेव वांगडे साहेब. त्यांचा कार्यक्रम असू देत, महिलांसाठी उपक्रम असू देत, लाडकी बहीण योजना असू देत, तुम्हाला सांगतो ई श्रम कार्ड असू देत, आबा कार्ड असू देत, बांधकाम कामगारांची कामं असू देत. तुम्हाला सांगतो 15 वर्ष झाली, गेली 15 वर्ष झाली, स्वतःच्या खिशातलं कोणतेही पद नसताना, कोणतेही आपल्याला हे नसताना तिने स्वतःच्या खिशातलं पैसे घालून लोकांना मोफत ॲम्ब्युलन्स दिल्या. सोयी सुविधांच्या बाबतीत नामदेव वांगडे दादांचं नाव तुम्ही कुणालाही विचारावा. मी काय सांगतोय, लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत कुणालाही विचारावा, नामदेव वांगडे दादांचंच नाव येणार तोंडात तुम्हाला. तुझ्या मते मित्रा, तुला काय वाटतंय जिल्हा परिषद सदस्य जो असणार आहे तो कसा पाहिजे? जिल्हा परिषद जो सदस्य असणार तो नामदेव वांगडे सारखा असावा. का रे सगळेजण तुम्ही नामदेव वांगडे म्हणा लागलाय? नामदेव वांगडेने असं काय वेगळं केलं की गावात तुम्ही तरुण पोरायचा काय इथं नामदेव वांगडेने पैशाचा आमिष काय दबाव तंत्र वापरले? त्यांच्याकडे पैशाचा आमिष ते काहीच दाखवत नाहीत. युवकांचं ते गळ्यातले ताईडच आहेत. कुठलाही प्रसंग जरी त्यांनासने एक फोन लावला, असं असं दवाखान्यात माझं काम आहे आणि ते स्वतः येऊन तिथं आमचं काम करून जाणार असं व्यक्तिमत्व आहे. त्याच्या मागं 4.5 वर्षापूर्वी या ठिकाणी जे जिल्हा परिषद सदस्य होते तिने कामं केलीत का इथं? तिने केली की बऱ्यापैकी तिने केली, पण त्यानंतर प्रशासन आलं ना 5 वर्ष, त्यामुळे रखडला पुन्हा विकास. प्रशासनानं कामं चांगलं केलीच की म्हणतात. प्रशासन कसं करेल? प्रशासनाचा म्हणजे इथं कोणतं हे लागणार ना, खमका माणूस कोणतं पाहिजे इथं की माझ्या इथं हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. मग प्रशासनाचं लक्ष दिलं का नाही असं तुला वाटतं? प्रशासनानं आमच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही इथं. बर, आता जे इथनं पुढे जे जिल्हा परिषद सदस्य होतील नामदेव वांगडे हे 100% आमच्या इथं लक्ष देतील असं आम्हाला 100% विश्वास आहे. होय ना. पण असं म्हणतात की एकदा गुलाल लागला की 5 वर्ष गायब, तसं नामदेव वांगडे करतीलच की. अहो इथं देवळाच्या चौकात नुसतं ते उभारलं तर 50 माणसं गोळा होतात. देवळाच्या चौकात त्यांची थांबले दहशत तर आहे म्हणून. दहशत नाही, त्यांचं समाजकार्यच एवढं आहे. नुसतं थांबलं कुठेही थांबू देत, ते उजगावात फाट्यावर थांबू देत, खाली कुठेही थांबू देत, 50 माणसं गोळा होणार यांची तेवढी ताकद आहे. बर, आता तू एक तरुण आहेस, तरुण म्हणून आपण ज्यावेळेला विचार करतोय की बाबा आपल्या परिसरामध्ये सोयी सुविधा ज्या मिळायला पाहिजे त्या मिळतात का, आणि आता काय अपेक्षा आहे तुला येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं? जिल्हा परिषद सदस्यांकडनं एवढीच अपेक्षा आहे की आमचं मराठी शाळा जिल्हा परिषदची आहे ती व्यवस्थित म्हणजे आता आहेच व्यवस्थित, पण इथनं पुढे त्यांनासनी नामदेव वांगडेंनी परवा त्यांच्या इथे ड्रेस कोड म्हणजे खर्चातनं दिलाय कोणतेही पद नसताना. बर, इथनं पुढे नामदेव वांगडे जर जिल्हा परिषद झाले तर सगळे एक नंबरच होणार इथं, डोळे झाकून सगळ्यांचं. नगर परिषद निवडणुका झाल्या, महापालिका झाल्या, आता जिल्हा परिषद झडपीच्या निवडणुका आहेत. बरोबर आहे. काय कसं वातावरण आहे इकडं? इकडं वातावरण हा, भाजपचं वातावरण आहे इकडं. का हो भाजपचं का? कारण त्यात म्हणजे कसं आहे, त्यात जे नेते आहेत ते चांगल्या पद्धतीनं कामं करणारे नेते आहेत. त्याच्यामुळे इथं भाजपचाच आहे की नाही उमेदवार शक्यतो हे होणार. बर, ह्याच्या आधी या ठिकाणी आता 4.5 वर्ष झालं प्रशासकाचा आहे, जिल्हा परिषद सदस्य नव्हता. त्या प्रशासकाचा कारभार कसा होता हो? प्रशासकाचा कारभार ह्याच्या अगोदरच्या काळात गावात म्हणजे त्याचा काय कारभार कुठं काय केलेला दिसूनच येत नाही प्रशासक. आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत, काय वाटते बाबा इथं असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, आपल्याला एक अपेक्षा असते. बरोबर काय आहे. अपेक्षा आहे तुमच्या? बरोबर आहे, आमच्या अपेक्षा माफ असतात ज्येष्ठ नागरिकांच्या, परंतु इथं तसं म्हणजे हे उभा करून देणार कोण नाही ना. बर, ज्येष्ठ नागरिकाला एखादा पेपर वाचायचा आहे म्हणा किंवा काय वाचनालय असेल, विरंगुळा केंद्र असेल, असं काही नाही, वगैरे वगैरे काय बनवायचं नाही पाहिजे, तसं काहीच नाही झालं. नाही, नाही. मग आता तुम्ही यावेळेला आपण आता मतदान करणार आहे, तुम्ही आता 5 फेब्रुवारीला हो, मतदान करताना तुम्ही काय विचार करणार आहे? माणूस बघणार काय पक्ष बघणार? तुम्ही भाजप म्हणाला तसं नाही नाही, आम्ही आहे की नाही जो काम करणार आहे माणूस तोच बघणार आम्ही. बर, पक्ष भला आता कुठल्याही पक्षातला असू दे, मग तो भाजपमध्ये राहून दे, काँग्रेसमध्ये राहून दे किंवा शिवसेनेमध्ये जाऊन दे, पण नेता जिथं चांगला असेल तिथंच आम्ही मतदान करणार. नेता चांगला असला, काम करणारा असला तर झालंच. तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद कुणाच्या हातात जाऊ देऊ? जिल्हा परिषद म्हणजे काय, कुठल्या पक्षाचं नाव न घेता जी चांगली व्यक्ती असेल
तिथं चांगलं सुरळीत काम करणारे त्याच्याच हातात जायला पाहिजे. आता तुम्ही बघताय आपण या ठिकाणी परत तुम्ही सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांसाठी तर काय नाही आता उपलब्ध सोय नाही. नाही आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक योजना आहेत. आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत आल्यात का हो? आल्या इथनं माग आल्या सुद्धा गावात, हा. परंतु कसं आहे ज्याने त्याने आपापल्या भागापुरतं, हम्म, आता एक समजा उचकाव मधला एक मनेरमळा एक भाग समजा, हम्म, तर त्यानं ते तेवढ्याच भोवतीच्याच लोकापुरतं हम्म. त्या योजना राबवायच्या, हा. परंतु असं गावात म्हणजे पूर्ण हे नाही बर. राबवलेलं नाहीत. बरोबर. आणि तुमच्या इथे एक महत्वाचं आहे की तुमचं गाव तळ, बरोबर आहे. गाव तळ्याची अवस्था काय आता? आता गाव तळ्याची अवस्था म्हणजे काय, आता त्या तळ्यात पाणी खराब आहे. होय. हा, भोवतीनं व्यायामचं साहित्य लावा आहे होय. आणि रस्त्याच्या बाजूनं कचरा पडलेला आहे एका बाजूनं. हा. मग ते चांगलं एखादा चांगला प्रकल्प त्या ठिकाणी होऊ शकते असं कोणी मदत केली का नाही तिथं? नाही केली करणाऱ्याने केली, परंतु ते इतर लोकांनी राखलं पाहिजे ना. ते बरोबर. कोणी आता एक समजा जनावर बर. त्या पाण्यात हा. घाल समजा, पोरांना खेळायला इथं मैदान नाही म्हणा. इथं नाही मैदानच असं नाही खेळायला. हा. इथं पोरांनी आता खेळायला मैदान नाही. आता कुठे ह्या फरशीवरनी खेळतात पोरं, हा. बॅट बॉलनं बारके आहे, बरोबर. मग त्यांना असं ग्राउंड नाहीच नाही इथं. हम्म. काय आता जिल्हा परिषदा निवडणुका सुरू आहेत, कसं वातावरण आहे इकडं? आपला एक एनडीचं वातावरण आहे की चांगलं आहे. कसलं वातावरण आहे? भाजपचं का? का म्हणजे हायच आणि पहिल्यापासून पण कामं व्हायला पाहिजे. कामं झालेत की आपल्या आणि काय करायचे तिने काय काय कामं आणि काय काय केलं नाही तिने. हा. रस्ते केले आहेत, तिथे तिथे खाली गटर ते केले प्रशासकांनी केलं की 4.5 वर्षात या. केले की हो तिने हिने बी केले. हा. तिने ह्या सदस्य असल्याचे होते काय, बर. तिने आणल्याशिवाय कामं होते का इथे. सदस्य बरा की प्रशासक बरा? सदस्य बरं आमचा, का हो? आमचा आहे हो चांगला आमचा. हा. तुमच्या काय अपेक्षा आहेत बाबा आपल्या उसगाव मध्ये ज्या काही जिल्हा परिषदेच्या योजना आहेत त्या योजना येतात का हो? येते येतात. हा. आमच्या कार्यकर्त्यामुळे येतात आता पत्तो. उसगावचे रहिवासी का? हो. किती वर्ष राहता इकडं? माझ्या लग्नाला सध्या आता 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. बरोबर आहे. 8 वर्षात तुम्ही आता जवळपास 4.5 वर्ष प्रशासकाचा कारभार बघितला, 3 वर्षात मला वाटते जिल्हा परिषद सदस्यांचा कारभार बघितला. हो. काय वाटलं, सदस्य बरा होता की प्रशासकाचा कारभार चांगला होता? सर प्रशासनापेक्षा सदस्य चांगला आहे. का हो? सदस्य असल्यावर काय फायदा होतोय? सदस्य असल्यावर आपल्या अडचणी सांगता येतात त्यांना, किंवा ते स्वतः त्यात हस्तक्षेप करून सोडवतात. बर. मेन मुद्दा आहे. आणि बऱ्याच वेळा मला नामदेव वायंगडे साहेब यांनी बऱ्याच वेळा मदत केली. ते स्वतः एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर त्यांनी समाजासाठी भरपूर कार्य केलेलं आहे. बर. आता उदाहरणार्थ म्हणता येईल की माझ्या ज्यावेळेस कठीण प्रसंग होता माझ्या ज्यावेळेस, त्यावेळेस त्यांनी मला भरपूर मदत केली. हा. तुम्हाला मदत केली, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पण तिथं काहीतरी काम केलं पाहिजेत ना, त्यांनी विकास कामं काहीतरी झाली पाहिजेत की? त्यांनी केलेत भरपूर कामं. बर. आता यावेळेला तुम्ही मतदान करणार आहे, मतदान करताना तुम्ही काय बघणार आहे, माणूस बघणार की पक्ष बघणार? आम्ही माणूस बघणार, का हो? कारण माणसाचा आपल्याला अनुभव आलाय ना पक्षापेक्षा. माणूस स्वतः हजर राहतो, पक्ष हजर राहत नाही प्रत्येक वेळी. तुम्ही एक महिला आहात, महिला म्हणून आपण मार्केट असेल किंवा बाजार इकडे तिकडे आपण कामानिमित्त जात असतोय, त्यावेळेला काय अपेक्षा वाटते की बाबा आपल्या उसगावमध्ये हे व्हायला पाहिजे, किंवा एखादी चांगली सुविधा, किंवा ज्या काही जिल्हा परिषदेच्या शासनाच्या योजना असतात त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर जिल्हा परिषद सदस्याचं असतंय, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात, येतात, किंवा त्याची अंमलबजावणी होते असं वाटतंय का? हो, होते. हा? अंमलबजावणी होते, म्हणजे प्रत्येक गोष्टीच होते असे नाही, ठराविक गोष्टी तर होते. बर. पण ही अंमलबजावणी मेन कार्यकर्ता कोण करतो, तर आमचे नामदेव साहेब ते करतात. बर. त्यांनी मला वाटतं समाजासाठी आरोग्य सेविका चालू केली. ते स्वतः चालवून येतात, मी बरेच वेळा पाहिले, आणि ते स्वतः प्रश्न सोडवतात समाजाचे. कधीही बोलवा त्यांना, कधीही कॉल करा, ते उचलतात, बोलतात. आणि समजा त्यांना कॉल उचलणं शक्य नसेल तर रिटर्न पण करतात. म्हणजे त्यांना जर आपण निवडून दिलं तर गावचा विकास हा पूर्णपणे होईल असं मला वाटतं. होईल असं वाटतंय का? हो, आणि महिलांसाठी सुद्धा ते कार्य करतात, सक्षम आहेत. आता तुम्ही महिला आहात का, आपण एखादा महिला चेहरा म्हणून एखादा समोर देऊ शकत नाही, किंवा आपल्या महिलांचे जे प्रश्न सोडवण्याची गरज आहे, काय महिला म्हणून तुम्हाला काय वाटते, काय अपेक्षा आहेत तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं? महिलांना पण निवडून देणे ते पण गरजेचंच आहे, कारण महिला ही महिलांचं स्वतःचं दुःख जाणू शकते. बरोबर आहे की नाही? कारण कुठल्याही पुरुषाला कळत नाही की महिलांना काही दुःख असतं,
किंवा काही यातना असतात, काही त्रास असतो, हे प्रत्येक महिलेला समजतं. बरोबर. मित्रा, तुला काय वाटतंय? तू तरुण आहेस, आपल्या या जे काही आपण ज्यावेळेला मतदान करत असतोय, मतदान करताना वाटते की बाबा आपल्या इथं चांगल्या सोयीसुविधा व्हायला पाहिजेत. काय तुझ्या काय अपेक्षा आहेत की बाबा इथं काय व्हायला पाहिजे? आता तुम्हाला सांगायला गेलं तर म्हणजे आता आपल्या गावात तरुण पण भरपूर आहेत, खेळाडू चांगले आहेत. फक्त खेळाडूंना चालना मिळण्यासाठी एक आपलं ते ग्राउंड व्हायला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. प्रामाणिक व्हायलाच पाहिजे. आता बघितलं असं तर मागच्या साईडला तुम्हाला इथं आर्मी भरतीचे बॅनर पण लावलेले दिसतात, त्यांच्यासाठी व्हायलाच पाहिजे 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे गावतळ आहे आपलं. गावतळ्यामध्ये एनडी साहेबांनी 2-3दा तळ सुशोभीकरण केले, पण माणसांनीच आपल्या इथल्या राखलेलं नाही. माणसांनी पण आपल्याला तेवढाच प्रतिसाद देऊन ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, इथे कचरा टाकू नका, मी गाढव आहे असं लिहिलेलं असताना पण माणसं कचरा टाकतात. ते माणसानेच आपल्या सुशोभीकरणासाठी राखलं पाहिजे, जेणेकरून आपल्या गाव तळ्यामध्ये सुशोभीकरणामध्ये तुम्हाला सांगतो ब्लॉक बसवणे असू दे, अंमल मालकांकडून निधी आणून व्यायाम हे केले, आपण ओपन जिम तयार केले तिथं हे वयस्करांसाठी. जिल्हा परिषदेच्या शाळांची काय परिस्थिती आहे की आपल्या इथं आता उदगावची शाळा म्हणलं असं तर पहिला खापऱ्याची होती, आता RCC बिल्डिंग मध्ये आहे, आता तिथं पण आहे. तुम्हाला सांगतो आपल्या इथल्या सगळेच नेते आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी शिकण्यासाठी आपल्या इथल्या लोकप्रतिनिधी असतील किंवा पालकांनी प्रयत्न केले असं वाटतंय का? केलेत की आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींनी पण प्रयत्न केलेले आहेत चांगले. आता शाळा पण चांगल्या आहेत. तसं म्हणायला गेलं असं तर आपल्या गावातले भरपूर विद्यार्थी आहेत, भरपूर विद्यार्थी आपल्या तिथं शाळेत शिकत आहेत. तर आपण पाहिलं की आपण ज्या वेळेला उजगाव जिल्हा परिषद आणि उजगाव गावामध्ये आपण ज्या वेळेला काही तरुणांशी संवाद साधला, नागरिकांशी संवाद साधला, तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की या ठिकाणी प्रशासकाचा जो काही कारभार होता तो कारभार इतका चांगला नव्हता. मात्र या ठिकाणी बघायला गेलं तर वाईंगडे जे आहेत ND म्हणून, त्यांच्या ज्या आता अनेक तरुणांकडून आपण नाव ऐकलं, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं झालेली आहेत. पूर्वीचे जे काही जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी कामं झाली आहेत. मात्र या ठिकाणी आता जे उजगावचं गावतळ आहे त्या गावतळ्याचं एक सुशोभीकरण करणं गरजेचं आहे. आणि हे सुशोभीकरण जर करायचा प्रयत्न करत असल्यास नागरिकांनी देखील त्या सुशोभीकरण टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, या परिसरातील अनेक खेळाडू आहेत, तरुण आहेत, लहान मुले असतील, यांच्यासाठी एक मैदान उपलब्ध होणं गरजेचं आहे. ते मैदान देखील या ठिकाणी उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा काही तरुणांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.